आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती। नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि निवडणुकीची पुढची रणनीती कशी असणार आहे जाणून घेऊयात। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। गणेशराव, काय नेमकं बैठकी झालं? आज माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत ह्या निवडणुकीच्या संदर्भात पूर्ण जिल्ह्याची पदाधिकाऱ्याची आज एक आढावा बैठक आम्ही घेतली। ह्या बैठकीमध्ये आम्हाला आदेश दिलेले आहेत की आपली पूर्ण निवडणूक लढायची, आम्हाला तयारी करायची आणि जवळपास आमची एक 70-75% आमची तयारी झालेली। राहिलेली उर्वरित एक 20-25% जी आमची तयारी ते आमच्या काय अडचणीत ते आम्ही दादांना सांगितल्यात। दादाच्या माध्यमातून उद्धव साहेबापर्यंत ते कळवणार आणि तिथून पुढे नंतर आमची 100% पूर्ण तयारी आमची निवडणुकीची होऊन जाणार। या बैठकीमध्ये काही अंतर्गत वाद जे यापूर्वी झालेले होते शिवसेनेमध्ये त्या संदर्भात काही चर्चा झाली का आणि पुढे हे सगळं समन्वयाने होईल असं काही झालं? नाही, अंतर्गत आमचे वाद नाहीच। अंतर्गत आमच्या पक्षात तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हीच म्हणा लागले। आता तुम्ही बघितले ना, सगळे पदाधिकारी आम्ही जिल्ह्यातले पूर्ण पदाधिकारी एकाच जागेवर आम्ही बैठक केली की नाही। त्यामुळे अंतर्गत आमचा काहीच विषय नाही आहे। हां, बीड नाही, जिल्ह्याचीच पदाधिकाऱ्याची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावरच मिटिंग झाली ना। त्यामुळं आमच्या अंतर्गत कोणताही आमचा वाद नाही, हे तुम्ही लोक मीडियावाले म्हणा लागले। आमचा अंतर्गत वाद नाही आहे। काय नेमके प्रश्न घेऊन जनतेसमोर जायचं, निवडणुकीला समोर जायचं? आता जनतेसमोर जायसाठी खूप मोठे प्रश्न आहेत। पाणी तुम्ही बघता, पालिकेचं 15 दिवसाला पाणी येतं आहे। वार्डावाईज आंदोलन करूत आम्ही बऱ्याचशा गोष्टीत। आता या लाडक्या बहिणी त्यांच्या पगारी नाहीत, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारी अजून हे सरकार द्याय नाही। आज 1-1 वर्ष झाले लोकांच्या पगारी नाही आहेत। आज परेशान आहेत लोक, फसवलेले ह्या सरकारने, निव्वळ लोकांना फसवलेलं आहे भाजप सरकारने आणि ह्या मिंदे सरकारने। आता पक्ष संघटना वाढीसाठी कसं नेमकं पुढं काम करण्यात काय आदेश दिले दानवे साहेबांनी? नाही, काय उद्धव साहेबाला बऱ्याच शिवसैनिकांनी बीड जिल्ह्यात मेसेज केले होते की साहेब आता बीडला कोणाला तरी पाठवा आणि पुन्हा एकदा बीडची तयारी करा। मग ते मेसेज साहेबांनी बघितले आणि दानवे साहेबाला त्यांनी सांगितले की तुम्ही आता बीडला जा, शिवसेनेची गाठीबिटी घ्या, त्यांना सविस्तर मार्गदर्शन करा आणि पुन्हा एकदा बीड जिल्हा हा पहिला शिवसेनेचा आहे, पुन्हा एकदा तो शिवसेनेचाच दाखवून देण्यासाठी आता तळागाळातल्या सैनिकाला भेटून ते तयारी करा म्हणून ते आज आले होते दानवे साहेब। काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहे त्याच्यामध्ये? हो, आता आमच्या गणेश भाऊ वरेकर जिल्हा प्रमुख यांनी सातत्याने त्यांचं हेच म्हणणं आहे की बा या जिल्ह्यामध्ये जसे पाहिजेत तसे मला पदाधिकारी द्या, एकदा मला टीम द्या आणि एकदा तुम्ही मला माझी टीम दिली की मग मी शिवसेना कशी वाढवतो त्यांनी वारंवार ते सांगतायत। आता त्यांनी मागच्या बोलण्यातसुद्धा गणेश भाऊ बोललेत की बा मला एकदा टीम तयार करून द्या, मी शिवसेना कशी दाखवून देतो। मग दानवे साहेबांनी त्यांना दिला शब्द की येणाऱ्या काळात मी तुम्हाला सगळ्या पदाधिकारी निमणूक करून देतो, तुम्हाला यादी द्या, ते होऊन जाईल। ते नंतर निश्चितच आपण पाहिलं की शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना काही आदेश देण्यात आले आहेत आणि आगामी काळामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवण्यासाठी आता या शिवसैनिकांनी तयारी केली आहे। कॅमेरामॅन मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।